काय खावा आता आम्ही, खायला आज नाही खायला काही. या देशात गरीब असणं गुन्हा आहे का? पाठीवरती बिराड घेऊन फिरणाऱ्या आणि जगण्यासाठी रोज मरणाऱ्या लोकांची किंमत या देशात कवडी मोल आहे असा प्रश्न विचारायला भाग पडणारी ही घटना आहे. आता ज्या चटणी पण नाही खायला आम्हाला घेतली, म्हणजे धान्य नेलेले जरा राहिले, थोडं धान्य फक्त, बाकीच नेले सगळं. घरात 18 दारिद्र्य आहे. घराच्या नावावर जनावरांच्या चाऱ्याने उभारलेलं खोपटच म्हणा, पण त्याच खोपट्यातही आता चोरट्यांनी डल्ला मारलाय. हाडाची काडं करून मजुरीच्या पैशांबरोबर चोरट्यांनी काय चोरलंय माहितीये? पोटाचं खळगं भरावं म्हणून गावातल्या वाण्याकडून विनवण्या करून आणलेलं तेल, मीठ आणि चटणी. होय, चटणी मिरची. माणुसकीला काळीमा फासणारी ही घटना सांगलीतल्या वळवा तालुक्यात घडली आहे. ऊसतोड कामगारांच्या तब्बल 16 झोपड्यांवर चोरट्यांनी डल्ला मारलाय. ऊस तोडीला बोलावलं, पहाटे 4 वाजता उठल्यावर फटात गेलो आम्ही ऊस तोडायला. परत ते मागणं एका फोन केला, कळालं पोपटात काहीच राहिलेलं नाही. पाकप्याका पेट्याची कुलूप बिलूप सगळं मोडून बाहेर, चटणी मीठ असते खायचं ते सगळं बाहेर इसकाटून टाकलेलं. धान्य ही ठिकी नेलेली आमची. घेऊन बघतो तर काय नाही, पैसे थोडं काही सोनं असते कुणाच ठेवलेलं पेटीनं, ते सगळे घेऊन गेलेली. काही पैसे कुणाच ठेवलेले नाहीत घरी. सगळे डब्बे बिब्बे फोडून टाकलेत, पेट्या सगळं नेलेलं, काही राहिलेलं नाही तिथं. झोपडीत ठेवलेल्या पेट्यांची चोरट्यांनी कुलपं तोडली आणि त्यातून कामगारांनी जन्मभरचं कष्ट करून कमावलेलं सोनं नाणं आणि पैसा लंपास केला. पण इतक्यावरच त्यांचं समाधान झालं नाही, म्हणून झोपड्यात ठेवलेलं तेल, मीठ, मिरची ही चोरट्यांनी लंपास केली आहे. श्रीमंत करतात ते प्रेम आणि गरीब करतात ते लफडं. श्रीमंतांचं घर महाल आणि गरिबांचं घर झोपडं असा अघोषित नियम असणाऱ्या या निर्दयी जगात आता गरिबांचं झोपडंही सुरक्षित नाहीये का, असा प्रश्न आता या घटनेवरून विचारला जातोय. बाजरीचं ठिकं नेलं, डाळी दुळी चटणी नेल्या, बोरमाळ नेली, पैसे नेले, सोनं होतं ते गेले घेऊन. काय खावा आता आम्ही, खायला आज नाही खायला काही. चोरीची आता पोलीस चौकशी करतायत, पंचनामे होत आहेत. चोरट्यांचा तपासही कदाचित लागेल, पण संध्याकाळी लेकरा बाळांच्या पोटाचं खळगं कसं भरावं असा प्रश्न पिठात पाणी टाकून लेकराला दूध समजून पाजणाऱ्या या माऊलीला पडलाय. कारण निर्दयी चोरट्यांनी ते पीठही सोडलं नाहीये. चोरी झाली हे महत्वाचं तर आहेच, पण ज्यांना जगणं छळतं आणि मरण स्वस्त वाटतं अशा लोकांनाही नियती कशी काय लुटू शकते? आता त्यांच्या लेकरा बाळांचं काय, हा प्रश्न जास्त अस्वस्थ करणार आहे. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज, सांगली. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.